ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इकडे दिवाळीच्या तोंडावरती दरवर्षी खरेदीसाठी कोल्हापूरच्या महाद्वार रोडवरती प्रचंड गर्दी होत असते आणि यावेळी कोरोनाच्या संकटामध्ये ही गर्दी काहीशी कमी होईल अशी शक्यता होती। मात्र तसं न होता दरवर्षीप्रमाणेच नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत। कोल्हापूर शहराच्या बरोबरच आसपासच्या गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी गर्दी करतायत। कोरोनाच्या संकटामध्ये ही गर्दी धडकी भरवणारी आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। दिवाळीचा सण म्हटलं की कपडे खरेदी करणं आलं, इतर वस्तू खरेदी करणं आलं, फराळाच्या वस्तू खरेदी करणं आलं। ही सगळी खरेदी करत असताना मात्र नागरिक प्रचंड गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या कोल्हापूरच्या महाद्वार रोड या ठिकाणी आहे आणि या परिसरात जर बघितलं तर कोरोना आहे की नाही अशा पद्धतीचं हे चित्र बघा आपल्याला पाहायला मिळते। अतिशय दाटीवाटीने सगळे लोक आहेत ते या ठिकाणी खरेदीसाठी उतरलेले आहेत। कोल्हापूरचा महाद्वार रोड म्हणजे या ठिकाणी अगदी लहानातल्या लहान वस्तूपासून मोठ्यातली मोठी वस्तू या ठिकाणी खरेदीसाठी मिळत असते। त्यामुळं सणासुदीच्या काळामध्ये कोल्हापूर शहरच नाही तर कोल्हापूर शहराच्या आजूबाजूचे जे ग्रामीण भागातले नागरिक असतात ते देखील या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात आणि ही जर गर्दी आपण बघितली तर खरोखर ही काळजी करण्यासारखी गर्दी आहे, कारण कोरोनाचं संकट अजूनही दूर झालेलं नाही। ज्या पद्धतीनं आधी कोरोना संकटच्या आधी ज्या पद्धतीने महाद्वार रोड दिसायचा तसा महाद्वार रोड आता दिसायला लागलाय। हे जरी आपल्याला वर बघायला खूप चांगलं वाटत असलं तर कोरोनाच्या संकटात हे मात्र अतिशय भीतीदायक म्हणावं लागेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।